शेतकरी बांधवांनो नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट तुमच्या माझ्या जमिनीशी जोडलेला आहे. कधी विचार केलाय का की आपल्या हक्काच्या घामाच्या जमिनीसोबतच कोणीतरी छेडछाड करते? आज आपण अशाच एका प्रचंड मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार आहोत. चला जाणून घेऊया 7/12चा हा काळा खेळ नक्की आहे तरी काय. आता विचार करा, जेव्हा राज्याचे महसूल मंत्री स्वतः विधानसभेत उभं राहून सांगतात की हा इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे, तेव्हा परिस्थिती किती गंभीर असेल, नाही का? हे फक्त कोणीतरी केलेले आरोप नाहीत, तर ही आहे आपल्या व्यवस्थेनं दिलेली एक मोठी कबुली. पाहूया हा घोटाळा नक्की कसा घडला आणि आपल्या जमिनीच्या कागदांवर कुणाची वक्रदृष्टी पडली. चला तर मग ह्या घोटाळ्याची आपण आता चिरफाड करूया. या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ आणि एक एक पैलू उलगडून पाहू. आपल्या सगळ्यांसाठी 7/12 म्हणजे काय असतो? नुसता कागदाचा तुकडा नाही, तो आपल्या जमिनीचा आत्मा असतो. आपल्या कित्येक पिढ्यांचा घाम, आपली ओळख असते त्यात. पण ह्याच आत्म्यासोबत, ह्याच ओळखीसोबत कसा खेळ झाला हे ऐकून खरंच धक्का बसेल. एका साध्या कायद्याचा आधार घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनीचं हडप केल्या गेल्या. ही गोष्ट काही एका दोघांची नाहीये किंवा 100-200 लोकांचीही नाही. तब्बल 2 लाख कुटुंब. विचार करा, 2 लाख घरांचा आधार, त्यांच्या जमिनी एका रात्रीत कागदोपत्री दुसऱ्याच्या नावावर झाल्या. काय अवस्था झाली असेल त्या कुटुंबांची? कितीतरी कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आली असतील. पण प्रश्न हा आहे की हे सगळं घडलं कसं? असं कोणतं जादुई हत्यार या अधिकाऱ्यांच्या हाती लागलं की त्यांनी 2 लाख कुटुंब देशोधडीला लावली? याचं उत्तर दडलंय कायद्याच्याच एका कलमामध्ये. चला पाहूया कलम 155चा हा काळा खेळ. हे कलम आहे 155. आता गंमत बघा. हा कायदा खरं तर आपल्यासारख्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बनवला होता. म्हणजे समजा 7/12वर नावाचं स्पेलिंग चुकलं किंवा टायपिंगमध्ये एखादी किरकोळ चूक झाली तर ती तहसीलदारांनी लगेच दुरुस्त करायची. किती साधा आणि चांगला हेतू होता, बरोबर? पण यात साध्या सरळ कायद्याचा कसा धचा मा केला गेला ते आता बघा. जिथे फक्त नावातली एखादी चूक म्हणजे कानामात्रा वेलांटी दुरुस्त करायची होती, तिथे अख्ख्यांच्या अख्खं नावच बदलून टाकलं. जिथे जमिनीच्या क्षेत्रफळातली एखादी किरकोळ चूक सुधारायची होती, तिथे चक्क सगळी जमीनच दुसऱ्याच्या घशात घातली. आणि हे बघा कशा प्रकारे शेतकऱ्याला पूर्णपणे अंधारात ठेवून त्याच्या जमिनीचा सौदा झाला. फक्त कलम 155च नाही, तर कलम 182, 220 आणि 257 यांचाही गैरवापर केला गेला. बनावट सह्या केल्या गेल्या, खोट्या नोंदी घुसळल्या गेल्या आणि बघता बघता जमिनीचा मालक रस्त्यावर आला. ही फक्त कागदावरची फसवणूक नाहीये, ही तर एका पिढीच्या मेहनतीची हत्या आहे. अर्थात एवढा मोठा अन्याय झाल्यावर आवाज तर उठणारच. तक्रारींचा पाऊस पडू लागला आणि मग सरकारला जाग आली. त्यांनी मग प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीने जो अहवाल बाहेर काढला ना, त्याने सगळ्यांचेच डोळे उघडले. तर हा घोटाळा नेमका किती मोठा आहे? चला फक्त पुणे विभागाचे आकडे पाहूया, म्हणजे तुम्हाला लगेच अंदाज येईल. 38,027 एवढी संशयास्पद प्रकरणं. आणि हे कुठे? फक्त एका विभागात, पुणे विभागात. आता तुम्हीच विचार करा, संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल? कितीतरी शेतकऱ्यांना अजूनही कल्पना नसेल की कागदोपत्री त्यांची जमीन आता त्यांची राहिलेली नाही. आणि या सगळ्याच्या मागे कोण होतं? तर आपलेच अधिकारी. तब्बल 152 अधिकारी दोषी आढळले. त्यातले काही तर अति गंभीर गुन्हेगार होते. म्हणजे बघा, ज्यांनी शेतकऱ्यांचं रक्षण करायचं तेच भक्षक बनले होते. आपल्याच व्यवस्थेने आपल्याच लोकांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. एवढे सगळे भक्कम पुरावे समोर आल्यावर सरकारकडे कबूल करण्याशिवाय काही मार्ग उरला नाही. विधानसभेत मंत्र्यांनी हे मान्य केलं की हा खूप मोठा घोटाळा आहे आणि कारवाईचं आश्वासनही दिलं. आश्वासन असं दिलं गेलंय की जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत देण्यासाठी त्या ज्या चुकीच्या नोंदी आहेत त्या रद्द केल्या जातील. आता हे आश्वासन कागदावर राहतं की खरंच जमिनीवर उतरतं हे आपल्याला पाहावं लागेल. तर मग या सगळ्या प्रकारातून आपण काय शिकायचं? आपली जमीन, आपला हक्क आपण कसा जपायचा? आता पुढची माहिती ही तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, ती जरा काळजीपूर्वक ऐका. या 5 गोष्टी आहेत ना, त्या कायम लक्षात ठेवा. कलम 155 फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी आहे, मालक बदलण्यासाठी नाही. प्रवीण गेडाम समितीने एकाच विभागात 152 अधिकारी दोषी पकडलेत. सरकारने स्वतः याला सर्वात मोठा घोटाळा म्हटलंय. तुमच्या 7/12त काहीही गडबड दिसली तर लगेच तक्रार करा आणि सरकारने दोषींवर कारवाईचं वचन दिलंय. ही लढाई आपल्या हक्काची आहे आणि यात आपण जागरूक राहिलं पाहिजे. शेवटी एकच गोष्ट,
तुमची जमीन म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नाही, ती तुमची ओळख आहे. तुमच्या घामाचा, तुमच्या पूर्वजांच्या कष्टाचा तो जिवंत पुरावा आहे. मग ती सुरक्षित आहे का? आजच वेळ काढून आपला सातबारा तपासा. जागरूक रहा, सुरक्षित रहा आणि लक्षात ठेवा, ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच तुमच्या सोबत आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.